चिल्ड्रन, कैसे हो? हम पिछली कक्षा में वर्णमाला के बारे में जाने थे। आज हम स्वरों की मात्रा में बिना मात्रा वाले शब्दों को जानेंगे। क्या? स्वरों की मात्राएं। पहले मात्रा जानेंगे, बाद में स्वरों की मात्राएं। हिंदी में कितने स्वर हैं? हम कल देख चुके थे ना। आज हम स्वरों की मात्राओं के बारे में जानेंगे। मात्राएं। स्वराक्षर हम पहले लिखेंगे आ, ई, ऊ, री, ए, आई, वो, औ, आहा। ये स्वराक्षर है। अब हम क्या करेंगे? इसकी मात्राओं को जानेंगे। स्वराक्षरों के बारे में जानते हो ना बच्चों? अच्छे बच्चे जल्दी से सीख जाते हैं। तो अब हम देखेंगे इनकी मात्राओं के बारे में। देखो यहाँ पहला अक्षर कौन सा है? आ है। इसकी कोई मात्रा नहीं होती, इसीलिए यहाँ पर हम इस चिन्ह को लगा देंगे। अब आ, इसे समय थोड़ा ज़्यादा लगता है। हम कल ह्रस्व स्वर और दीर्घ स्वर देखे थे ना। तो देखो यहाँ आ की मात्रा, यानी एक लकीर खींचकर हम क्या करेंगे? इसको ऐसे डालेंगे। आ की मात्रा, ई की मात्रा, ई की मात्रा, ऊ की मात्रा, ऊ की मात्रा, ऋ की मात्रा, ए की मात्रा, आई की मात्रा, ओ की मात्रा, औ की मात्रा, और आहा। हम ऐसे सीखेंगे। देखो बच्चों यहाँ पर स्वरों की मात्राएं। स्वर कितने हैं? हम देख चुके थे कल। 11 स्वर, 2 योग वाह है। 12 कड़ी लिखते समय भी हम इन्हीं स्वरों को उपयोग करेंगे। तो अब हम देखेंगे यहाँ आ पहला अक्षर है। यहाँ इसकी कोई मात्रा नहीं होती। दूसरा अक्षर आ, इसकी मात्रा आ की मात्रा, ई की मात्रा, ई की मात्रा, ओ की मात्रा, ऊ की मात्रा, री
मात्रा, ए की मात्रा, आई की मात्रा, ओ की मात्रा, औ की मात्रा, और आहा। इतना हम देख रहे हैं। अच्छा, आज हम यहाँ बिना मात्रा वाले शब्दों को देखेंगे। बिना मात्रा वाला अक्षर कौन सा है? पहला अक्षर है, यानी व्यंजनाक्षर में जो व्यंजनाक्षर है उसमें से कोई, उसको पहले जो अक्षर आते हैं कोई मात्रा नहीं होती। इसीलिए ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ ಇಲ್ಲಿ ಮಾತ್ರಾ ಅಂತ ನಾವು ಕರೀತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನಾವು ಕಾ ಗುಣಿತ ಬರೀಬೇಕಾದ್ರೆ ಕಾಗದಲ್ಲಿ ಕಟ್ಟು ಕಾ ದೀರ್ಘ ಕಾ ಗುಡಿಸು ಕಿ ಅಂತ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಬರಿತೀವೋ ಹಾಗೆ ಇದರಲ್ಲೂ ಕೂಡ ನಾವು ಮಾತ್ರ ಅಂದರೆ ಇದು ನಾವು ಕಾ ಗುಣಿತಕ್ಕೆ ತಲಕಟ್ಟಿನ ದೀರ್ಘ ಅಂತ ಏನು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅದೇ ಇಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ಅಕ್ಷರಗಳಿಗೆ ನೋಡ್ರಿ, ನೀವು ಖಾ ಖಾ ಗ ಗ ನ್ಯಾ ಬರೆದ್ರೆ ಖಾ ಖಾ ಗ ಗ ನ್ಯಾ ಅಂತಾನೆ ಹೇಳ್ತೀವಿ. ಕಾ ದೀರ್ಘ ಕಾ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಾ? ಇಲ್ಲ. ಯಾಕೆ ಅಂದರೆ ಅದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಗುಣಿತಾಕ್ಷರದ ಜೊತೆಗೆ ನಾವು उपयोगिस्ता ಇಲ್ಲ. इसकी कोई मात्रा नहीं होती. इसीलिए हम बिना मात्रा वाले शब्दों को देखेंगे. अब क्या देखेंगे हम यहाँ पर? बिना मात्रा वाले अक्षर है ना यहाँ पर? बिना मात्रा वाले शब्द, हम बिना मात्रा वाले शब्दों को जानेंगे. देखो अब यहाँ पर हम अक्षर कल हम देखे थे वर्णमाला में व्यंजनाक्षर. अभी पहला अक्षर, ये कौन सा अक्षर है बच्चों? घा. ये कौन सा अक्षर है बच्चों? रा. दोनों मिलकर क्या हुआ? घर हुआ. घर का मतलब क्या है? हाउस है. अब पढ़ो बच्चों, कौन सा अक्षर है ये? फा. ये ला. दोनों मिलकर क्या हुआ? फल. फल का मतलब क्या है? फ्रूट. अब ये कौन सा अक्षर है? जा. ये कौन सा अक्षर है? ला. जल. जल मीन्स वाटर. ये कौन सा अक्षर है? बा. ता. ख. बतख मीन्स क्या है? डक. और ये कौन सा अक्षर है? देखो कौन सा अक्षर है ये? आ. ज. ग. र. अजगर. ये कौन सा अक्षर? आ. ज. ग. र. अजगर. अजगर मीन्स पैकान. नेक्स्ट बा. र. ता. न. बर्तन. ये कौन सा अक्षर है यहाँ? बा. र. ता. न. बर्तन मीन्स ನಾವು ಮನೆಯಲ್ಲಿ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ ಪಾತ್ರೆಗಳು ಅಂತ, ತಟ್ಟೆಗಳು, ಪಾತ್ರೆಗಳು, ಲೋಟಗಳು ಅಂತ ನಾವೇನಾದರೂ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತನ್ ಅನ್ನೋದನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು. नेक्स्ट आप भी पढ़ते जाओ. अब अक्षर मैं यहाँ लिखूंगी. अक्षर कौन कौन से है पढ़ो. ये कौन सा अक्षर है? द. वेरी गुड. ये कौन सा है बच्चों? ना. वेरी गुड. दोनों को मिलकर क्या हुआ? धन हुआ. धन का मतलब क्या है? मनी. नेक्स्ट इसी तरह देखो यहाँ पर हम इसी अक्षर पर मात्रा लगाए हैं क्या? ನಾವೆಲ್ಲಾದರೂ ಇದಕ್ಕೆ ತಲಕಟ್ಟು ಅಥವಾ ದೀರ್ಘ
ಇದು ತಲಕಟ್ಟಿನ ದೀರ್ಘ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ. ತಲಕಟ್ಟಾಕ್ಷರಗಳಿಗೆ ನಾವು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಬರಿಬೇಕು ಅಂದರೆ ಕ ದ ಅಂತ ಬರೀತೀವಿ. ಇದು ಕದ ಅನ್ನೋದ್ರಲ್ಲಿ ಯಾವುದಾದ್ರೂ ದೀರ್ಘಾಕ್ಷರ ಅಥವಾ ಗುಣಿತಾಕ್ಷರ ಯಾವುದಾದ್ರೂ ಇದೆಯಾ? ಇಲ್ಲ. ಹಾಗೆ ಇಲ್ಲೂ ಕೂಡ ಗುಣಿತಾಕ್ಷರಗಳು ಇಲ್ಲ. ವಿತೌಟ್ ಗುಣಿತಾಕ್ಷರಗಳ ಅಕ್ಷರ ಪದಗಳು ಇವೆ. ಧನ್ ನೀವು ಯಾವುದಾದ್ರೂ ಬರಿಬೋದು. ಇದು ಯಾವ ಅಕ್ಷರ? कौन सा अक्षर है? ना. वेरी गुड. ग र नगर. कौन सा अक्षर है वो? ना ग र. तीनों अक्षर मिलकर क्या बना? नगर. नगर मीन्स सिटी. इसी तरह से हम बहुत सारे अक्षरों को जोड़कर हम पद रचना कर सकते हैं. ये कौन सा अक्षर है यार? वा. इसके बीच में एक छोटी सी लकीर लिखने से क्या बना? बा. ये कौन सा अक्षर है? सा. रा. अब इसको हम ऐसे लिखने से क्या बना? सा बना. दोनों को मिलने से क्या बना? दोनों मिलकर क्या बना? बस. बस का मतलब तो जानते हो? बस. इसी तरह ये कौन सा अक्षर है? देखो बच्चों. का ल. कल. और सा. ये कौन सा अक्षर? ब. सब. सब मीन्स ऑल. ಎಲ್ಲ. ದ स दस. ऐसे ऊपर बाद में लकीर खींचना है. ये कौन सा अक्षर है? ठीक से बताओ ना. पहचान कर बताओ कौन सा अक्षर है बच्चों? का. ये कौन सा अक्षर है? माँ. ये कौन सा अक्षर है? ला. तीनों अक्षर मिलकर कौन सा शब्द बना? कमल. कमल का मतलब लोटस. इसी तरह से बच्चों तुम लोग भी कोशिश करके शब्द बनाओ. बिना मात्रा वाले शब्द बनाना सीखो. अब समझ में आ गया बिना मात्रा वाले शब्द. कोई मात्रा नहीं लगी है. देखो यहाँ पर कोई मात्रा लगी है क्या? नहीं है. और एक बार बताऊंगी मैं और एक बार ध्यान से देखो और बाद में मात्रा वाले शब्दों को भी बताऊंगी. देखो यहाँ पर आ. यहाँ कोई मात्रा नहीं है. आ की मात्रा. ई की मात्रा. ई की मात्रा. ऊ की मात्रा. ऊ की मात्रा. री की मात्रा. ए की मात्रा. आई की मात्रा. ओ की मात्रा. आओ की मात्रा. हम की मात्रा. आहा की मात्रा. हम इसी के आधार पर 12 कड़ी भी हम लिखते हैं. जब 12 कड़ी हम सीखते हैं उस समय में लिखाऊंगी. इसी में अब एक लाइन तो 12 कड़ी भी लिखना सिखाऊंगी. अब ये समझ में आ गए ना बिना मात्रा वाले. इसमें देखो यहाँ मात्रा नहीं ना. इसी में भी कहीं पर मात्रा लगी है क्या? ಎಲ್ಲಾದರೂ ನಾವು ಏನಾದರೂ ದೀರ್ಘಾಕ್ಷರ ಅಥವಾ ಒತ್ತಕ್ಷರ ಅಥವಾ ಏನಾದರೂ ಗುಣಿತಾಕ್ಷರನ ನಾವು ಇದರಲ್ಲಿ ಸೇರಿಸಿದೀವಾ? ಇಲ್ಲ ಅಲ್ವಾ? ಹಾಗಾದರೆ ಇದು ಮಾತ್ರ ಇಲ್ಲದಂತಹ ಗುಣಿತಾಕ್ಷರ ಇಲ್ಲದಂತಹ ಪದಗಳು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಮಕ್ಕಳ? ಹಾಗಾದರೆ ನಾವೀಗ ಇದರಿಂದ ಮಾತ್ರ ಯಾವ ರೀತಿ ಹಚ್ಚೋದು ಅನ್ನೋದನ್ನು ಕೂಡ ಈಗ ನೋಡೋಣ. ಇದಿಷ್ಟು ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ವಾ? ಓಕೆ, ವೆರಿ ಗುಡ್. ನೀವೆಲ್ಲ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಲ್ವಾ? ಅದಕ್ಕೆ ಬೇಗ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಕಲೀಲಿಕ್ಕೆ. ವೆರಿ ಗುಡ್. ಈಗ ನೋಡಿ ಇದರಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಕಾಲನ್ನು ಆ್ಯಡ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಇನ್ನೊಂದು 12 ಕಡಿನೂ ಕೂಡ ನಾನು ಕಲಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತೀನಿ. 12 ಕಡಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಿಮಗೆ ಮಾಡ್ತೀನಿ ನಾನು ಬೇರೆ ರೀತಿಯಿಂದ. ಬಟ್ ಈಗ ಇದ್ರ ಬೇಸ್ ಮೇಲೆ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ 12 ಕಡಿನ ಬರೀಬಹುದು ಅನ್ನೋದನ್ನು ನೋಡಿ ಒಂದು ಸಲ ಕಲ್ತ್ಕೊಳ್ಳೋಣ.
ಯಾವುದೇ ಅಕ್ಷರ ಬಾರಾಕಡಿ ಗುಣಿತಾಕ್ಷರ ಸ್ವರ ಮತ್ತು ವ್ಯಂಜನಗಳು ಸೇರಿದಾಗ ಗುಣಿತಾಕ್ಷರಗಳಿಂದ ಇಲ್ಲಿ ಕಾಗುಣಿತ ಅನ್ನೋದು ಆಗುತ್ತೆ. ಕಾಗುಣಿತ ಅಂತಾನೆ ನಾವು ಕರಿತಾ ಇದ್ದೀವಿ. ಗುಣಿಸ್ತಾ ಅಂದರೆ ಸ್ವರ ಮತ್ತು ವ್ಯಂಜನಗಳ ಮಿಲನ ಇಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಕಾ ಪ್ಲಸ್ ಆ ಅಂದಾಗ ನಾವು ಕಾ ಅಂತ ಅದನ್ನು ಬಾರಾಕಡಿ ಬರಿಬೇಕಾದ್ರೆ ತೋರಿಸ್ತೀನಿ ಮಕ್ಕಳ. ಈಗ ಬರೀ ನಾವು ಮಾತ್ರಗಳನ್ನು ಕಲಿಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಉದ್ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಒಂದೇ ಅಕ್ಷರವನ್ನು ಕಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. का कोई मात्रा नहीं है, देखो यहाँ पर का, इसको मात्रा लगा रहे हैं हम यहाँ पर का. ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ? ಇಲ್ಲಿ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಇದರಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನಾನು ಬಣ್ಣದಲ್ಲಿ. का ಆಗಿ ಮಾತ್ರ ಆಸ್ ಇಟ್ ಈಸ್ का ಬರೀತಾ ಇದ್ದೀನಿ ನಾನು. ಮಾತ್ರ ಬೇರೆ ಕಲರಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. की अर्थ आता है मकला? समझ में आ रहा है बच्चों? कोशिश करने वालों की हार नहीं होती. की कू ನಾವು ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಕಬ್ಬಿಣದ ಕಡಲೆ ಅಲ್ಲ, ಇದು ತುಂಬ ಈಸಿ ಆದಂತಹ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಮತ್ತು ಸ್ಕೋರ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ತುಂಬ ಯೂಸ್ಫುಲ್ ಆದಂತಹ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಕ್ಲೀನಾಗಿ ಕಲೀರಿ. ಇದು ಇಷ್ಟು ಬಂತು ಅಂದರೆ ನೀವು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಮಿಸ್ಟೇಕ್ಸನ್ನು ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಬರೀಬೇಕಾದ್ರೆ. ಸ್ಪೆಲ್ಲಿಂಗ್ ಮಿಸ್ಟೇಕ್ಸ್. ಕೂ ಕ್ರಿ ಕೃಷ್ಣ ಅಂತ ಬರೀಬೇಕಾದ್ರೆ ಕ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಉಪಯೋಗಿಸ್ತೀವಿ. ಕೆ कई कई को कौ कम कहा. समझ में आ रहा है बच्चों? देखो यहाँ पर आ, इसके लिए कोई मात्रा नहीं है, एज इट इज हम व्यंजनाक्षर को लिखे हैं. अब आ इसको मात्रा लगी है इसीलिए का. ई की मात्रा की, ई की मात्रा की. ऊ की मात्रा कु, ऊ कु. री की मात्रा क्री. ये की मात्रा के. बड़ा लिखेंगे थोड़ा, ये नहीं दिख रहा आप लोगों को तो देखो अब उसका साइज थोड़ा फॉन्ट थोड़ा बढ़ा देंगे. तो देखो के. आई की मात्रा कई. ओ की मात्रा को. औ की मात्रा कौ. अम की मात्रा कम. अहा की मात्रा कहा. ये समझ में आया बच्चों? स्वरों की मात्राओं जान गए ना? तो अच्छा, बिना स्वर वाले शब्द भी हम देखे हैं, इसी तरह हम मात्रा वाले शब्दों को भी देखेंगे. अब एक एक 5-5 बनाएंगे. अब इसको मैं साफ कर रही हूँ. साफ करने के बाद 5-5 शब्दों को बताती जाऊँगी या 2-2 शब्दों के बताती जाऊँगी. आप लोग भी घर पर अच्छे से ध्यान से पढ़ाई करना बच्चों. देखो यहाँ पर अब पहला कौन सा है? आ. इसमें मात्रा लगी है ना? आ की मात्रा कैसे लिखते हैं ना? ऐसे लिखते हैं. आ की मात्रा समझ में आ रही है बच्चों? देखो आ. अब हम लिखेंगे का. का
लगी है मात्रा। क का देखो, ल बाल, ल माल, न जान, न पान। समझ में आ रहा है ना बच्चों? ये नहीं दिख रहा है क्या यहाँ पर? इसको साफ करके उधर लिख दूंगी। तो देखो यहाँ पर ना 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 ना, मा ता माता, राजा राजा। अब एक बार पढ़ो बच्चों, इसको ध्यान से देखो। काका, यहाँ पर आ की मात्रा दोनों जगह पर आ की मात्रा लगाए हैं, नहीं तो क्या बन जाता है। मात्रा लगाने के बाद में क्या बन रहा है? काका। जा आ की मात्रा न, जान। ना आ की मात्रा ना, आ की मात्रा नाना। माँ आ की मात्रा ता, आ की मात्रा माता। बा आ की मात्रा ल, बाल। पा आ की मात्रा न, पान। माँ आ की मात्रा माँ, आ की मात्रा मामा। रा आ की मात्रा जा, आ की मात्रा राजा। समझ में आ गया बच्चों? काका मीन्स अंकल, जान मीन्स ಜೀವ, ಲೈಫ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ನಾವು ಅದು. ನಾನಾ ಮೀನ್ಸ್ ಗ್ರಾಂಡ್ ಫಾದರ್, ಮಾತಾ ಮೀನ್ಸ್ ಮದರ್, ಬಾಲ್ ಮೀನ್ಸ್ ಹೇರ್, ಪಾನ್ ಮೀನ್ಸ್ ಲೀಫ್, ಮಾಮಾ ಮೀನ್ಸ್ ಮಾಮ. ಗೊತ್ತಿದೆ ಅಲ್ವಾ? ಅಂಕಲ್ ಅಂಕಲ್ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೋದು, ಅಮ್ಮನ ಅಣ್ಣ ಅಥವಾ ತಮ್ಮ. ರಾಜ ಮೀನ್ಸ್ ಕಿಂಗ್. ಇಷ್ಟು ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಮಕ್ಕಳ? ಹಾಗಾದರೆ ನೀವು ಈ ಒಂದು बिना मात्रा वाले और मात्रा वाले शब्दों को लिखिए और सीख कर आइए। इतना बस बच्चों आज के लिए, और हम कल दूसरी पूरे एक मात्राओं की एग्जाम्पल की इसके बारे में आप लोग जानते जाइए। किताब देखिए, किताब देखने पर आप लोगों को समझ में आ जाएगा। अच्छा तो बच्चों, आज जो भी पढ़े हो इसको एक बार घर में 1 से 2 बार पढ़ो, 1-2 बार लिखो। लिखने से अच्छा मनन हो जाएगा। ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳ, ನೀವು ಇವತ್ತು ಏನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದ್ದೀರಾ ಅದನ್ನು ಒಂದು ಸಲ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಬರೀರಿ, 10 ಸಲ ಇದನ್ನು ಓದಿ, 1 ಸಲ ಬರೀರಿ. ಎಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಯಾವ ಮಾತ್ರೆಯನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡಿದರೆ ಯಾವ ರೀತಿಯಾದಂತಹ ನಾವು ಡಿಕ್ಟೇಷನ್ ಅಂದರೆ ಶ್ರುತಲೇಖ ಉಕ್ತಲೇಖನ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಅದನ್ನು ಹೇಳಿದರೆ ನಿಮ್ಮದು ಎಲ್ಲೂ ಮಿಸ್ಟೇಕ್ ಆಗೋದಿಲ್ಲ ಮಕ್ಕಳ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನೀವು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಷನ್ ಯಾವುದ್ರ ಮೇಲೆ ಮಾಡಬೇಕೀಗ? ಈ ಮಾತ್ರಾ ಅಂದರೆ ಗುಣಿತಾಕ್ಷರಗಳು ಏನಿದ್ದಾವೆ, ಗುಣಿತಾಕ್ಷರಗಳ ಮೇಲೆ ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಷನ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಮಕ್ಕಳ? ಓಕೆ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನಾವು ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡೋಣ. ಮನೆಯಲ್ಲಿರಿ, ಸೇಫ್ ಆಗಿರಿ, घर में रहो, स्वस्थ रहो। अच्छा बच्चों, कल हम फिर मिलेंगे। धन्यवाद बच्चों।